नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे रमा आता हेवन पबमध्ये आलेली आहे. अक्षय तिकडे आलेला असतो म्हणून रमा त्याच्या टॅबलेट राहिलेल्या आहेत त्या देण्यासाठी तिथं आलेले आहे. पबच्या समोर जाते आणि तिथं असलेला जो सिक्युरिटीवाला माणूस आहे तो रमाला म्हणतो की तुम्ही या कपड्यांमध्ये पबमध्ये जाऊ शकत नाही. रमा पंजाबी ड्रेस घालून आलेली असते. तेवढ्यात एक मुलगी तिथे येते आणि तिला म्हणते की चल मी तुला सांगते कोणत्या कपड्यांमध्ये पबमध्ये जायचं असतं ते, आणि ती रमाला घेऊन जाते. रमाला धक्का बसतो, पण त्या मुलीने रमाला खेचतच नेलेलं असतं. चल चल म्हणून घेऊन गेलेली असते. रमाला माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे. मग रमा विचार करू लागते, कारण काही करून अक्षयला ती औषधं देणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस रमाचा मेकओव्हर झालेला असतो. जेव्हा ती मुलगी रमाला एका हॉट ड्रेसमध्ये घेऊन येते तेव्हा रमाचाही स्वतःवरती विश्वास बसत नाही. रमाच्या हातामध्ये एक छान पर्स असते. रमाने गुडघ्यापर्यंत असा हॉट ड्रेस घातलेला असतो आणि त्यानंतर ती मुलगी रमाला म्हणते की जा भेट तुझ्या हबीला, असं म्हणत तिने रमाला पबच्या आतमध्ये ढकललेलं असतं. आणि नेमकं दाराच्या तिथेच अक्षय असतो आणि अक्षयला येऊन रमा धडकते आणि अक्षयलाही धक्का बसतो. अक्षयला कळत नसतं की कोण येऊन आपल्याला धडकलेलं आहे, म्हणून अक्षय पाहतच राहतो आणि अक्षय सॉरी सॉरी असं म्हणतो. आणि जेव्हा तो रमाला पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. रमा ज्या लूकमध्ये पबमध्ये आलेली आहे ते पाहून अक्षय तिच्याकडे पाहतच राहतो. रमाच्या बाबतीत अक्षयला कळतच नसतं की ही रमाच आहे ना जी आपल्या घरी काम करते ती, असं अक्षय रमाला दाखवू लागतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तो एकटक पाहत असतो. अक्षयची अक्षरशः विकेट पडलेली आहे. रमाचा हा हॉट अंदाज पाहून अक्षयला कळतच नाही आहे की ही अशा लुकमध्ये पण येऊ शकते. म्हणून अक्षय रमाला पायाच्या नखापासून डोकाच्या केशापर्यंत पाहू लागतो. आता अक्षय नक्की रमाच्या बाबतीत काय निर्णय घेणार आणि त्याचबरोबर पबमध्ये जो सनी आहे तो काय राडा घालेल आणि अक्षय नक्की काय करेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे सनीची एंट्री मुकदमांच्या घरी झालेली आहे आणि सनीला बोलवून घेतलेला आहे. शशिकांत म्हणतो की हा सनी, याला मी रमासाठी सिलेक्ट केलेला आहे. आपण सगळेजण रमासाठी मुलगी पाहत होतो ना, मग याला मी रमासाठी सिलेक्ट केलेला आहे. तुम्हाला कोणाला काही हरकत नसेल तर हा माझा निर्णय आहे आणि रमाला बोलवा, कारण असंही रमासाठी आपण मुलगा बघतच होतो, तर हा काय वाईट आहे. मग अक्षयने ठरवलंच होतं रमासाठी मुलगा बघायचा आहे, तर मग मी विचार केला की आपल्या नातेवाईकामधलाच मुलगा आपण बघूया ना. अक्षय कोणीतरी बाहेरचा बघत होता, पण मी आपल्या नात्यातलाच मुलगा बघितलेला आहे आणि त्याला रमासाठी इकडे बोलवूनही घेतलेलं आहे. हे सगळं जेव्हा पाहत असतात तेव्हा रमा इकडे सीमा आणि अक्षयला त्याचबरोबर आनंदला अभिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण सनी हा सुसंस्कारी आहे, गावात त्याचा चांगला वचक आहे, हे सगळं शशिकांत सांगू लागतो. त्याचबरोबर अक्षय म्हणतो हो मी ना चांगला सुसंस्कारी नोकरी करणारा मुलगा बघत होतो रमासाठी, तुम्ही तर हा बॉम्बच टाकलेला आहे. नक्की काय म्हणायचं आहे काय तुम्हाला या सगळ्यातून, असं अक्षय बोलत असतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की रमाला बोलवा. शशिकांत जेव्हा रमाला बोलवायला सांगतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण पाहू लागतात. त्यावेळी शशिकांतने आता रमाला बोलवायला सांगितलेलं आहे आणि शशिकांतच्या मनात खूप वाईट आहे ही गोष्ट मात्र अक्षयला चांगलीच माहिती आहे. शशिकांत कोणत्या थराला जाऊ शकतो, हा माणूस कोणत्या लायकीचा आहे ही गोष्ट अक्षयला चांगली माहिती आहे, कारण रमाच्या बाबतीत तो चांगला विचार कधीच करणार नाही. रमाच्या बाबतीत वाईट विचारांनीच त्याने या माणसाला बोलवलेलं आहे हे अक्षयच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. रमा तिथे येते, कारण रमाला बोलवलं जातं. रमा तिथे येते आणि पाहते तर तिला धक्का बसतो, कारण तो जो आलेला आहे तो रमासाठी सिलेक्ट केलेला मुलगा आहे असंच अक्षय सांगू लागतो. तेव्हा रमालाही धक्का बसतो. रमा पाहून तिथे लगेचच रेवा घेऊन जाते, कारण तो विचारत असतो कुठे आहे माझी होणारी बायको, कुठे आहे, असं त्या व्यक्तीचं म्हणणं असतं. म्हणून रेवा ही आता रमाला त्या सनीच्या पुढे घेऊन जाते आणि सांगू लागते की ही ती मुलगी आहे असं म्हणत ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रमाला माहितीच नसतं की तिच्या बाबतीत काय होतंय. तिला राग येत असतो हे सगळं माझ्या बाबतीत का होतंय. आणि इकडे रेवा मात्र अक्षयच्या मिठीत असते आणि अक्षयला घट्ट पकडून रमाच्या समोर उभी असते आणि अक्षयला म्हणत असते की बघितलं का, काय वाटतंय मग, कशी वाटते, असं म्हणत ती बोलत असते. अक्षयने पण रेवाच्या खांद्यावर हात टाकून रेवाला स्वतःच्या जवळ ओढून घेतलेलं असतं आणि तो तिच्याशी खूपच छान असा वागत असतो. आणि इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यावेळेस सनी हा
आपल्या रिलेटिव्हमधला आहे आणि तो चांगला मुलगा आहे असं शशिकांत सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या गोष्टी कोणालाच पटलेल्या नसतात, कोणालाच कळत नसते की हे सगळं काय होतंय. ह्या सगळ्या गोष्टींमुळं इकडे रमाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि रमा पाहतच आहे. रमाला ही गोष्ट सहनच होत नाही. रमाला राग आलेला असतो. रमा तिथून रागाने निघून जाते आणि ती तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा सनी म्हणतो की अरे ही का निघून गेली, कारण सनी तिच्याकडे ज्या घाणेरड्या नजरेने पाहत असतो त्यामुळं रमाला धक्का बसलेला असतो. रमाला हे कळतच नाही आहे की आपल्या बाबतीत काय होतंय आणि यांनी काय केले. घरातलं कोणीच का काही बोलत नाही आहे. माझ्या लग्नाचं इथे एवढं बोललं जातं आहे पण घरातलं दुसरं कोणाला काही का वाटत नाही आहे, कोणी का काही बोलत नाही आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग रमा इकडे वरती निघून येते आणि त्याचबरोबर रमा अर्थाशी बोलू लागते. पण इकडे सनी म्हणत असतो की हे काय झालं असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र शशिकांत मुकादम सनीला सांगतो की अरे लाजली रे ती तुला बघून. तर इकडे असं म्हटल्या क्षणी त्या सनीला मात्र खूप भारी वाटतं. रमा रूममध्ये येते, तिची चिडचिड चाललेली असते. ती आरताशी बोलू लागते. आरताला म्हणते की हा कोण सनी का फणी आणलाय ना, त्याचा मी बँड वाजवणार आहे. माझ्या लग्नाचा इथं विषय होतो आणि घरातलं दुसरं कोणीच काही बोलत नाही आहे. मला कळत नाही अर्था नक्की काय चाललं आहे. रमा तिच्या भावना अर्थाजवळ बोलून दाखवत आहे, अर्थाला समजून सांगत आहे. त्याचवेळी अक्षय तिथे येतो आणि अक्षयला आलेलं पाहून इकडे रमा म्हणते की तुम्ही कशाला आलाय, आता तुम्हाला आणखी काय हवं आहे माझ्याकडून, अशा भाषेमध्ये रमा अक्षयला बोलत असते. तेव्हा अक्षय म्हणतो नाही, मला फक्त एकच सांगायचं आहे की तुझ्यावरती घरातलं कोणीही जबरदस्ती करणार नाही. त्यामुळं तुला जो डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन तू घेऊ शकतेस आणि तू असं समजू नकोस की आम्ही सगळेजण तुला फोर्स करणार आहोत. पण नाही, तुला जो डिसिजन घ्यायचा आहे तो तू तुझ्या पद्धतीने घेऊ शकतेस. आम्ही तुला कोणीही फोर्स करणार नाही. तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि म्हणतो कोण आहे रे तो सनी, मला कळतच नाही आहे. अक्षय म्हणतो आठवते का तुला, आपण गावी गेलेलो तेव्हा ते आपल्याला लहानपणी तसलं काहीतरी पान खायला घातलेलं तो. तेव्हा आनंद म्हणतो हो आठवलं, तेव्हा पण तो तसाच होता आणि आताही तो तसाच आहे. खरंच ते माणूस म्हणजे ना विचित्र आहे. बरं चल आधी खाली खूप मोठा राडा झाला आहे. अक्षय म्हणतो काय झालं. तेव्हा आनंद सांगतो की त्या सनीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. अक्षय म्हणतो चल आलो. आणि अक्षय आता सनीने काय गोंधळ घातलेला आहे ते पाहण्यासाठी जात आहे. रमाला इकडे राग आलेला आहे आणि जाताना रमाला अक्षय सांगतो की निर्णय तुला घ्यायचा आहे. या घरातलं कोणीही तुला फोर्स करणार नाही. तुझ्यासाठी चांगला मुलगा बघायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं तू कोणाच्याही बर्डनखाली येऊन या लग्नासाठी तयार व्हायचं नाहीस, असं तो रमाला सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षय रमाला तसं सांगतो आणि तिथून निघून जातो. रमाला मात्र ह्या गोष्टी कळतच नाही आहेत की अक्षयशी वागायचं कसं आणि बोलायचं कसं. रमाला पटतच नसतं की अक्षयचं वागणं, अक्षय चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करतोय, त्याचा आपल्याला त्रास होतोय पण अक्षयला जराही त्याचं काही वाटत नाही. याचं रमाला राग आलेला असतो. अक्षय त्याचबरोबर आनंद अभि आता सर्वजण इकडे सनीच्या रूममध्ये येतात. सनीने मात्र खूप मोठ्या आवाजात गाणी लावलेली असतात आणि तो बेडवरती उभा राहून नाचत असतो. त्यावेळेस सगळ्यांनाच राग आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे काय चाललंय नक्की, का हे असं का होतंय, आपल्या घरात हे असं का होतंय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण सनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण सनी मूर्खासारखं वागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सनी जे काही करतोय त्याचा त्रास घरातील सर्वांना होत असतो आणि इकडे सगळेजण इकडे सनीला समजवत असतात. तोपर्यंत अक्षयने तो जो स्पीकर असतो तो बंद केलेला असतो. तेवढ्यात सनीला त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो आणि सनी त्याच्या मित्राशी फोनवर बोलत असतो. सनी म्हणत असतो नाही रे भावा, पुण्यात आलो इकडे मी, हां घ्यायची ना मजा मारून, जायचंय असं म्हणत तो सांगू लागतो. तेव्हा अक्षय त्याचबरोबर आनंद हे सर्व पाहत असतात. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय बोलतोय हा माणूस, नक्की काय आहे, ह्याच्या मनात काय आहे. या कोणत्याच गोष्टीचा अंदाज यांना कोणालाच लागत नसतो, परंतु त्याच्या मनात गोष्टी वेगळ्याच असतात. आणि अक्षय त्याचबरोबर घरातील सर्वजण त्याला अक्षरशः त्रासून गेलेले असतात आणि आता तो सगळ्यांना सांगू लागतो की आता आपल्याला बाहेर जायचं आहे, आपण जाऊया रे मस्त पबमध्ये, काय तुम्ही एन्जॉय करताय, लाईफच एन्जॉय करत नाही आहे तुम्ही, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो नाही रे, नाही जमत आम्हाला. तेव्हा शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो काय रे अक्षय, आधी काय भारी एन्जॉय करायचं, आता काय प्रॉब्लेम आहे, आता का जाऊ शकत नाही आहे तू. शशिकांत असं म्हटल्याबरोबर अक्षय म्हणतो हो बरोबर आहे, पण तेव्हा शशिकांत म्हणतो अरे तुझं लग्न झालेलं नाही ना, कर ना एन्जॉय मग. आणि पुन्हा तोच उलट प्रश्न करून शशिकांत त्याला विचारतो झालं नाही ना तुझं लग्न, खरंच झालं नाही ना.
आता शशिकांत मुकदम हा अक्षयला त्याच्या गोष्टी आठवतात का याचा प्रयत्न करत असतो, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट अक्षयच्या चांगलीच लक्षात येते. तेव्हा मात्र अक्षय शशिकांत मुकदमला म्हणतो की हो ठीक आहे, आम्ही जातो, चला रे, पण तुम्ही दोघं येणार असाल तरच मी जाणार आहे पबमध्ये, असंही तो सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सनी हा रमाकडे आलेला असतो. त्याने रमासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो गिफ्ट घेऊन रमाकडे आलेला असतो आणि रमाला म्हणत असतो की हे घे. रमाला मात्र खूप राग आलेला असतो आणि रमा म्हणत असते की मला नको आहे हे तुमचं जे गिफ्ट वगैरे काय आहे ना ते तुमच्याजवळ ठेवा, मला त्याशी देणं घेणं नाही आहे अजिबात, असं ती सांगत असते आणि त्याला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अक्षय रमाकडे पाहत असतो. रमाच्या बाबतीत जो निर्णय असतो तो पाहून इकडे सनी जो आहे तो मुद्दामच रमाशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत असतो. पण रमा मात्र त्याला काही तिथे भीक घालत नाही, त्याला तिथून चांगलंच हाकलून लावते आणि त्याला म्हणते की माझ्याशी या भाषेत बोललेलं मला चालत नाही, तुम्ही निघा इथून, मला कोणत्याही गोष्टीचा नकोच आहे तिथे, असं म्हणत ते गिफ्ट पण त्याला देऊन टाकते आणि त्याला जायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सनीने सांगितलेलं आहे म्हणून सर्वजण तयार झालेले आहेत आणि जायला निघालेले आहेत. त्याचबरोबर अक्षय, आनंद, अभि तिघंही छान असे तयार झालेले असतात आणि हे सगळेजण आता जायला निघालेले असतात. तेवढ्यात अभि तिथे येतो. छान त्याने डेनिमचं जॅकेट वगैरे घातलेलं असतं आणि तो म्हणत असतो की हे सगळं. तेव्हा आनंद म्हणतो कसं आहे, माझ्यासारखं राहायचं रे, मोकळं टाकलं. अभिने पण इकडे अक्षयने पण जॅकेट घातलेलं असतं, छान लुक असतो. आनंदने पण तेच केलेलं असतं. तेव्हा अभि म्हणतो तू आणि मोकळा टाकला राहतोय, थांब थांब. तेव्हा आनंदला अभि म्हणतो की थांब, जान्हवी वहिनीला बोलवतो, ते बघ जान्हवी वहिनी आल्याच, असं म्हणतो. त्या क्षणी आनंदची चांगलीच तिथे तरकते आणि तो पाहून घाबरतो. तेव्हा अभि आणि अक्षय मात्र आनंदची मजा घेऊ लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे तिघं छान तयार झालेले असतात आणि तो सनीही येतो आणि या तिघांना म्हणतो की चला. तर अक्षय म्हणतो आज कुठं जायचं आहे आपण. तेव्हा सनी सांगतो की आज आपण हेवन पबमध्ये जायचं आहे, मस्त एन्जॉय करायचं आहे, मस्त मज्जा करायची आहे. तेव्हा अभि म्हणतो अरे पबमध्ये आम्ही कधी गेलेलो नाही आहे, पण कशासाठी. तेव्हा तो सांगू लागतो की नाही आज जायचंच आहे आणि तेही हेवन पबमध्येच जायचं आहे, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि इकडे तो त्याच्या हातामध्ये तो रुमाल बांधून त्याची गाठ मारत असतो आणि अगदी गावठी गुंड स्टाईलने आलेला असतो. आणि सीमा ह्या सगळ्या गोष्टी ऐकते. तेव्हा सीमा म्हणते की आज हे पबमध्ये का चाललेले आहेत, म्हणजे गरज काय आहे, मला कळतच नाही आहे, असं सीमाच्या डोक्यात येतं. मग ते निघून जातात. सीमा बाप्पाच्या समोर दिवा लावते. तेवढ्यात रमा तिथं आलेली असते. रमा म्हणते की आई हे गेले का, यांच्या गोळ्या राहिलेल्या आहेत. तेव्हा सीमा म्हणते हो गेले, आत्ताच गेले. तेवढ्यात तिकडून रेवा आलेली असते. रेवा म्हणते थांब मी फोन करते अक्षयला, गोळ्या राहिलेत ना त्याच्या कुठेतरी, मग केमिस्ट बघेल आणि तिथून ते घेईल. तेव्हा रमा फोन लावणार असते तर रेवा स्वतःहून फोन लावते आणि अक्षयला फोन लावून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच तिथे रमा येते आणि रमा म्हणते की थांब. तरीही रेवा ऐकत नाही. रेवा म्हणते की नाही फोन लागतच नाही आहे, ते पबमध्ये गेलेत, मग मला का नेलं नाही, असं रेवा शशिकांतला विचारू लागते. शशिकांत म्हणतो की अगं पण ते चौघंच गेलेत ना. तेव्हा रेवाचं असं म्हणणं असतं की मलाही जायचं आहे. आता हे चौघंजण पबमध्ये आलेले असतात. तो डान्स बार प्लस पब असं असतो आणि तिथं आल्यानंतर अक्षय, आनंद आणि अभि पाहतच राहतात. तर इकडे रमा आता तिथे उभी असते. शशिकांत म्हणत असतो की ते पबमध्ये गेलेले आहेत, तर पबमध्ये बघूया काय आहे, असं इकडे रेवाचं म्हणणं असतं. आणि रेवा म्हणत असते की मीही जायलाच हवं, म्हणून रेवा जायला निघणार असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे सगळेजण पबमध्ये गेलेले आहेत आणि तिथे पबच्या बाहेर आता रमा आलेली आहे. म्हणजे शशिकांतने मुद्दाम काहीतरी कारण काढून इकडे रमाला पबमध्ये पाठवलेलं आहे, कारण रमाचा पचका व्हावा. तिथं रमा आलेली आहे. तिथं ती सांगत असते की माझं एक काम आहे, मला आज जायचं आहे. तर तिथला सिक्युरिटीवाला रमाला म्हणतो की तुम्ही या ड्रेसमध्ये आत एंट्री करू शकत नाही. रमाला हे ऐकून धक्का बसतो. रमा म्हणते की का नाही करू शकत. त्यावेळेस ते म्हणतात की या कपड्यात तुम्ही आत जायचं नाही. तेवढ्यात एक मुलगी येते आणि रमाला म्हणते की चल मी तुला घेऊन जाते आणि तयार करून आणते, मग तू तुझ्या हबीला भेट. रमाला धक्का बसतो. ती मुलगी रमाला घेऊन जाते आणि त्यानंतर रमा परत जी आलेली असते तिचा जो लुक असतो तो पाहून मात्र अगदी अक्षयची पण विकेट पडते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.